मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये होते। साफिटेल हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आदित्य ठाकरे संध्याकाळी 5:30च्या सुमारास हॉटेल साफिटेलमध्ये दाखल झाले। त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आहे। दोन्ही नेत्यांची मात्र भेट झाली नाही अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या अधिवेशनामध्ये अर्धा तास भेट झाली होती। तसंच अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या दरम्यान भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेमध्ये सामील होण्याची ऑफरही दिलेली होती। आणि त्यानंतर मात्र हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये दिसल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याशी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। उमेश, राज्याच्या राजकारणातले हे दोन्ही महत्त्वाचे नेते एकाच हॉटेलमध्ये आज दिसले, मात्र दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली नाही, चर्चा झाली नाही अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नेमके अपडेट काय आहे? नक्की शुभम, कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने उद्धव ठाकरे असतील किंवा मग मुख्यमंत्री असतील आणि यासोबतच आदित्य ठाकरे असतील यांच्यामध्ये गाठीभेटी असतील किंवा आकस्मिक ज्या भेटी आहेत त्या सातत्याने होत होत्या। आणि आज अचानक जे बीकेसीचं हॉस्पिटल हॉटेल आहे इथे जे आधी आदित्य ठाकरे पोहोचले आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार या दोन्ही नेत्यांचे 2 वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि या 2 वेगवेगळ्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आहे। मात्र अद्याप हे दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली नसल्याची माहिती मिळते। मात्र अजूनही हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये, त्यामुळे पुढे भेट होईल का याबाबत अजून तरी काही माहिती मिळालेली नाहीये। मात्र आता जी नवीन माहिती मिळते त्यानुसार या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झालेली नाही, कारण दोन्ही नेते गेल्या काही वेळापासून एकाच हॉटेलमध्ये, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि यासोबतच गेल्या 2 ते 3 दिवसापासून ते पावसाळी अधिवेशनामध्ये गाठीभेटींमध्ये जी वाढ होते किंवा एकमेकाबाबत जी विचारपूस केली जाते त्यामुळे या चर्चांना उधाण आलं असलं तरी आता सध्याची माहिती मिळते त्यानुसार आदित्य ठाकरे असतील किंवा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यामध्ये कोणतीही भेट झाली नाही किंवा या प्रकारची कोणतीही भेट त्यांच्यामध्ये प्रस्तावित असल्याची देखील माहिती समोर आलेली नाही। उमेश, गेल्या 4-5 दिवसांचा कालावधी आपण जर पाहिला तर विधान भवनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाषणामध्ये खुली ऑफर ही उद्धव ठाकरेंना दिलेली होती। त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं स्वागत देखील केलं। त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं कदाचित भेट या दोन्ही नेत्यांमध्ये होण्याची शक्यता आहे का? नक्कीच, कारण हॉटेलमध्ये आता हे दोन्ही नेते अजूनही उपस्थित आहेत, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असले तरी सातत्याने आपण गेल्या 2 ते 3 दिवसापासून ज्या घटनांचा उल्लेख करताय त्यानुसार एक औपचारिक भेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण दोन्ही मोठे नेते आहेत, दोन्ही महाराष्ट्रातले महत्वाचे नेते आहेत। आणि असं असताना दोन्ही नेते जर एकाच हॉटेलमध्ये कार्यक्रमा दरम्यान वेगवेगळ्या कार्यक्रमादरम्यान जर असतील तर एक औपचारिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या औपचारिक भेटेमध्ये देखील दोघांमध्ये काय संवाद होतोय, या औपचारिक भेटे जर झाली तर नेमकं दोन्ही नेते एकमेकांसमोर आल्यानंतर काय संभाषण करतात हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र अद्याप अशा प्रकारची भेट झालेली नाहीये किंवा याबाबतची काही प्रस्ताव दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना आलेला नाहीये। मात्र ही भेट झाली तर नक्कीच राज्याच्या राजकीय वर्तुळाचे पुन्हा एकदा नवीन समीकरण जुळतात का अशा प्रकारच्या चर्चांना उधाण येईल। त्यामुळे आता हे दोन्ही नेते भेट अगदी ठीक आहे उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर साफिटेल हॉटेलमध्ये 2 वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये हे दोन्ही नेते आहेत, मात्र त्यांची भेट होते का हे पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।